लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क, जनसामान्यांचा बुलंद आवाज। राष्ट्रहिताचं काम डिजिटल मीडियाच्या योगदानाने पूर्ण होईल। गोवा मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी व्यक्त केला विश्वास। अखिल भारतीय डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या 3ऱ्या राष्ट्रीय महाअधिवेशनाचं गोव्यात शानदार उद्घाटन। देशात विकसित भारत बनवण्याचे स्वप्न केवळ सरकारी योजनांनी नव्हे तर सत्याची साथ देणाऱ्या डिजिटल मीडियाच्या योगदानाने पूर्ण होईल। माहितीच्या महापुरात वाहून न जाता डिजिटल मीडियाने नीतिमत्ता आणि कर्तव्य भावनेची सांगड घालून राष्ट्र उभारणीत सक्रिय सहभागी व्हावे, असे प्रतिपादन गोव्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी केले। डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या वतीने पणजी येथील कला अकादमीत आयोजित 3ऱ्या राष्ट्रीय महाअधिवेशनाचे उद्घाटन डॉक्टर सावंत यांच्या हस्ते झाले। यावेळी ते बोलत होते। डॉक्टर सावंत म्हणाले की बातमी केवळ व्हायरल करण्यासाठी न देता त्यामागे सखोल संशोधन असावे। तुमची बातमी इतिहासाला साक्षी ठेवून भविष्याचा वेध घेणारी असायला हवी। तसेच डिजिटल मीडिया संपादकांच्या विविध मागण्यांचे पत्र आपण स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत पोहोचू, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले। या अधिवेशनात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते राष्ट्रीय गौरव पुरस्कार 2026 देऊन गौरव करण्यात आला। यामध्ये प्रामुख्याने निलेश सांबरे ग्रामसेवा, डॉक्टर महुआ साहा शास्त्रज्ञ, कमलाकांत तारी गोवंश संवर्धन, गुरुप्रसाद पावसकर आयुक्त दिव्यांग संचालनालय, विकास देशमुख आरोग्य सेवा, चित्रा क्षीरसागर साहित्यिक, ग्रामविकास संस्था नागझरी सातारा जलसंधारण संस्थात्मक पुरस्कार यासह कमलेश बांदेकर, दीपक नार्वेकर, नेहा आंग्रे गावस, प्रकाश कुलकर्णी, माणिक शेडगे, प्राध्यापक विशाल गरड, राधा खाताळ, गोवर्धन दराडे, संतोष ठोंबरे, पोष गुप्ता, राजेंद्र अग्रवाल आणि राजेंद्र पाठक यांनाही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले। अधिवेशनाच्या 2ऱ्या सत्रात आयोजित परिसंवादात पत्रकारितेचे बदलते टप्पे आणि आव्हाने या विषयावर कोकण 7चे संपादक संचालक संजय ढवळीकर यांनी मार्गदर्शन केले। याशिवाय ॲडव्होकेट संदीप कायदे, ॲडव्होकेट नकुल पारसेकर, सौमित्र देसाई यांनी विविध विषयांवर आपली मते मांडली। यानंतर महाराष्ट्राचे उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांची संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांनी प्रकट मुलाखत घेतली। या सोहळ्याला समाज कल्याण मंत्री सुभाष फळदेसाई, आयुष्मान भारत योजनेचे डॉक्टर ओमप्रकाश शेटे, खासदार सदानंद तानावडे, संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने, गोवा प्रदेशाध्यक्ष अनिल पाटील, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सतीश सावंत, रामकृष्ण वेताळ, राज्य उपाध्यक्ष सागर चव्हाण यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रास्ताविक विकास भोसले यांनी केले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्वेता हुल्ले यांनी तर आभार सागर चव्हाण यांनी मानले। डॉक्टर विनोद खाडे, लोकराष्ट्र। असलेल्या या ऐतिहासिक दिवशी या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व डिजिटल पत्रकार, डिजिटल संपादक आणि सगळ्यात महत्त्वाचा आज ऐतिहासिक दिवस यासाठी आहे की मुख्यमंत्री देखील गडबड करत आहेत। तो ऐतिहासिक दिवस म्हणजे आज 5 राज्यातले निकाल ज्या पद्धतीचे येत आहेत त्या पद्धतीचे निकाल पाहून व्यासपीठावर उपस्थित असलेल्या मुख्यमंत्र्यांसह सर्वांसाठी देखील आजचा हा ऐतिहासिक असा हा दिवस आहे। आणि त्यामुळं मुख्यमंत्री साहेब, आपण गडबड जरी केली तरी आपला वेळ हा सार्थकी लागणार आहे, हे मात्र मी निश्चितपणानं सांगतो। कारण जिथं रिझल्ट नाही तिथं भाजप नाही, अशा प्रकारचं सूत्र देशात तुम्ही मांडू पाहता आणि त्यात तर तुम्ही गोव्याचे रिझल्ट ओरिएंटेड मुख्यमंत्री आहात। त्यामुळं या देशभरातून महाराष्ट्रातून आलेल्या तमाम पत्रकारांच्या वतीनं मी आपल्याला विनंती करेन की आम्ही अल्पावधीतच
हा कार्यक्रम आटोपशीर बनवून आपला कार्यक्रम डिस्टर्ब होणार नाही अशा पद्धतीनंच याची हाताळणी होईल. आजच्या या ऐतिहासिक क्षणाला फक्त साक्षीदार न होता स्वतः उद्घाटक म्हणून उपस्थित राहिलेले गोव्याचे डॅशिंग रिझल्ट ओरिएंटेड मुख्यमंत्री आदरणीय डॉक्टर प्रमोद सावंत साहेब, या अधिवेशनाला ज्यांनी महाराष्ट्रातून आपलं शिष्टमंडळ ज्यावेळी गोव्याच्या मंत्रालयात गेलं आणि अनिल पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली सुभाष देसाई सरांना भेटलं, त्यावेळी त्यांनी अगदी आनंदानं आपलं स्वागताध्यक्ष पद फक्त स्वीकारलंच नाही तर ते अगदी ठामपणे म्हणाले, मी काय करायचे ते सांगा. तर त्यावेळीही मी त्यांना म्हणालो होतो, काहीच नाही, तुम्ही फक्त स्वागताध्यक्ष व्हा, आम्ही बाकीचं करतो. फक्त सुभाष साहेब, फक्त तुम्ही आमच्या सोबत राहा आणि सोबत राहून तुमच्या राज्यातल्या डिजिटल पत्रकारांना सन्मानानं वागणूक दिली तरी आम्हाला भरपूर मिळाल्यासारखं आहे, आमचं संघटन यशस्वी झाल्यासारखं आहे. असे आपले स्वागताध्यक्ष आदरणीय सुभाष फळदेसाई साहेब, या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले, ज्यांनी आरोग्य क्षेत्रात जे खरं तर या देशाच्या आयुष्यमान भारत योजनेचे जनक आहेत, ज्यांनी ही योजना आदरणीय मोदी साहेबांपुढे मांडली आणि देशभरात ती आज प्रत्येक राज्यात लागू झालेली आहे आणि त्यांच्यावर मर्यादा आणायला पाहिजेत. आपण असे पत्रकार निर्माण करायला पाहिजेत जे विश्वासार्हता असल्याशिवाय कुठल्याही बातमीला म्हणजे प्रेसमध्ये टाकणार नाहीत. कारण आजकाल एवढं स्वस्त झालेलं हे यंत्र आपल्या सगळ्यांच्या म्हणजे कुठल्याही म्हणजे आम्ही आता राजकारणी म्हणून एवढं म्हणजे आपलं सगळं सर्वस्व वाहून काम करण्याची एवढी जिद्द वापरून सुद्धा एकेकाळी प्रत्येक लोभावर पाणी सोडून आपण एक म्हणजे आदर्श नेतृत्व समोर पुढे यायचा प्रयत्न करतोय. परंतु आम्हाला न समजतात काही वेळा आमच्या विरोधात कसल्याही बातम्या वर्तमानपत्रामध्ये येतात आणि वर्षानुवर्ष दशकांदशक सांभाळलेली ती प्रतिमा ती मलिन होता कामा नये. कारण ज्या रीतीनं प्रत्येक माणसाला आपलं जे वैशिष्ट्य आहे, आपली जी म्हणजे पर्सनॅलिटी लोकांपुढे आणायची असते आणि विशेष करून ज्या वेळेला राजकारणी म्हणतोय आपण प्रत्येक वेळेला एवढी जबाबदारीनं वागतो आणि त्या वेळेला जर बेजबाबदारपणे त्या वृत्ताचं म्हणजेच संबंध नसलेल्या गोष्टीला जोडणं आणि त्यातून झालेली अपरामित अशी हानी कुणाच्या माणसाच्या याच्यामध्ये येऊ नये म्हणूनच पत्रकारांनी जबाबदारीनं वागायला पाहिजे. पत्रकारांचे म्हणजे डिजिटल मीडियाचे हक्क पण आपण साबित करायला पाहिजे. त्या हक्काबरोबरच आपल्यासमोर असलेली आव्हानं आणि आपल्यावर असलेल्या जबाबदाऱ्या म्हणजे काही वेगाच्या नादात आपण तात्काळ बातमी देण्याच्या नादात कुठंतरी घसरलो तर ते हानी एवढी असते. म्हणूनच मी म्हटलं की तलवारीच्या धारेपेक्षाही शब्दांची धार ही फार म्हणजे तेज असते. म्हणून जास्ती वेळ न घेता मी माझ्या डिजिटल संपादकांना म्हणजे मी कौतुक करतोय राजाभाऊ मानेंचं, कारण त्यांनी संस्थापक सदस्य म्हणून ज्या अध्यक्षमधून इथं जबाबदारी घेतली आणि सर्व डिजिटल मीडियाच्या संपादक किंवा पत्रकारांना एकत्रितपणे आणले आणि या आपल्या विषयावर उहापोह करायचा आणि आपली काहीतरी म्हणजे एक टर्म्स घालायची आणि त्याच्यातनं एक चांगल्या विश्वासार्हता असलेली पत्रकारिता समोर यावे आणि पत्रकार हे आदर्श म्हणजे आपण ज्या वेळेला लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणतोय आणि त्या लायक आपण तिथं निर्भीडपणे पत्रकारिता करायची. परंतु त्याचबरोबर कुणाचाही म्हणजे उपमर्द होता कामा नये, विनाकारण कुणाचंही म्हणजे चारित्र्यहनन होणार नाही याची दक्षता घेणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणूनच मी परत एकदा या तुमच्या इनिशिएटिव्ह म्हणजे हे तिसरं अधिवेशन कदाचित असेल आणि या तिसऱ्या अधिवेशनमध्ये अनेक नियम तुम्ही करणार आहात, अनेक तत्व तुम्ही त्यांच्यामध्ये रुजवणार आहात. कारण आदर्श असे पत्रकारिता आहेत
30, 40, 35 वर्ष काम केल्यानंतर त्यांनी डिजिटल युगामध्ये अनेकांनी प्रवेश केलेला आहे, डिजिटल पत्रकारितेमध्ये, पण त्यांना सगळं माहिती आहे. परंतु अजून नवीन येणारी मंडळी त्यांच्यासाठी काहीतरी वर्कशॉप, ट्रेनिंग वगैरे पाहिजे आहे की आपण कशा प्रकारे बातम्या करायच्या, आपल्यावर निर्बंध कसे घालायचे आणि आपण कशा प्रकारे कुणाच्याही पाठीमागे न लागता आणि म्हणजे अगदी काय म्हणतो आपण कुठल्याही स्वार्थाशिवाय पत्रकारिता करणे हे अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे पत्रकार जो आपल्याला रिस्पेक्ट भेटतोय, जो पत्रकार म्हणून जो आपल्याला मान सन्मान होतोय, त्याचा आदर पण आपण करायला पाहिजे. एवढं सांगतोय. मी जास्ती काही इथं स्वागताध्यक्ष म्हणून काही केलेलं नाही आहे. मी 5 मिनिटंही त्यांना दिलेली नव्हती आणि 5 मिनिटासारखे 5 पैशाचा श्रमही घेतले नाहीत, परंतु त्यानं मला एक विशेष असं स्थान इथं उपलब्ध करून दिलं आणि स्वागताध्यक्ष म्हणून माझी निवड केली. त्याबद्दल मी डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचा खूप खूप आभारी आहे. आणि इथून पुढे आपल्या गोव्यामधील डिजिटल मीडिया आपल्या पत्रकारांचे जर काही प्रश्न असतील तर आदरणीय मुख्यमंत्री, तुम्हाला माहीतच असेलच की मुख्यमंत्री एक तरुण, तडफदार, यशस्वी आणि प्रत्येकाचं मत ऐकून घेण्याची क्षमता असणारं नेतृत्व गोव्याला लाभलेलं आहे आणि त्याचं आकलन पण करण्याचं आणि स्पष्टपणे न बोलता जे काही त्यांना योग्य वाटेल किंवा त्यांचा न्याय हक्क असेल ते मिळवून देण्यासाठी सदोदित कार्यतत्पर असतात. आपल्याला पत्रकार संघटनेमध्ये ते मग आपल्या कसल्याही पत्रकारितामध्ये असू दे, जेवढ्या सुविधा त्यांनी निर्माण केलेल्या आधीच्या कुठल्याही नेत्यानं मला नाही वाटत की दिलेल्या आहेत. कारण गोव्यामध्ये पत्रकारांना जेवढा रिस्पेक्ट, सन्मान आहे तो आपल्या आज सरकारामुळे आणि सरकारमध्ये असलेल्या मुख्यमंत्र्यामुळे आहे. आणि निश्चितच तुमचे काही प्रश्न इथं रेंगाळलेले असतील आणि त्यांना न्याय देण्यासाठी मुख्यमंत्री अवश्य, मला खात्री आहे की मुख्यमंत्री योग्य तो निर्णय घेतील. आजच्या या कार्यक्रमाला व्यासपीठावरती आहेत आमचे सोशल वेलफेअर मिनिस्टर, DDW मिनिस्टर मिस्टर सुभाष फळदेसाई. मी फक्त त्यांची खासियत सांगतो आणि नंतर पुढे बोलतो. गोव्यामध्ये जो इंटरनॅशनल पॉपल फेस्टिवल झाला, म्हणजे आपल्या भारत देशामध्ये दिव्यांगांचाही फेस्टिवल होऊ शकतो, हे जर भारत देशाला कोणी पहिल्यांदा सांगितलं असेल तर ते गोव्याने, आणि ते लीड जर कोणी केलं असेल तर ते सुभाष फळदेसाई. अप्रिशिएटेड बाय ऑनरेबल प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदीजी. आणि जर आपण पर्पलच का म्हणतोय तर इंटरनॅशनली दिव्यांगासाठी पर्पल हा कलर हा रिकॉग्नाइज केलेला आहे, म्हणून त्याला इंटरनॅशनल पर्पल फेस्टिवल. ऑलमोस्ट 20 वेगवेगळ्या कंट्रीतले जे दिव्यांग आयुक्त जे आहेत त्याने या इंटरनॅशनल पर्पल फेस्टिवलमध्ये भाग घेतला. आणि कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत या दिव्यांग क्षेत्रामध्ये काम करणारी अशी वेगवेगळी ऑर्गनायझेशन्स या पर्पल फेस्टिवलमध्ये आली होती. ती खासियत आहे. या कार्यक्रमाला खास करून ज्याने हा कार्यक्रम लीड करतात श्री राजा मानेजी, फाउंडर प्रेसिडेंट आपल्या डिजिटल मीडिया इथे आहेत, त्यांचंही स्वागत. श्री ओमप्रकाश शेट्टी, हेड ऑफ द आयुष्मान भारत, श्री रामकृष्ण मेहता, स्टेट प्रेसिडेंट ऑफ द BJP किसान मोर्चा, आणि व्यासपीठावरती असलेले बाकी मान्यवर, समोर असलेले विशेष करून महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात आणि तमिळनाडू या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणीहून आलेले वेगवेगळे ते डिजिटल मीडियाचे हेड, आणि विशेष करून आमचे मित्र श्री अनिल पाटील जे गोवा हेड आहेत, त्यांनी मुद्दामून या कार्यक्रमाला मला या ठिकाणी बोलवलं आणि मला या कार्यक्रमाला यायला थोडासा उशीर झाला, त्याबद्दलही मी दिलगिरी व्यक्त करतो. हा कार्यक्रम पूर्ण दिवसभर चालणार आहे. वेगवेगळे मान्यवरांचं या ठिकाणी म्हणजे आपण म्हणतोय तसं संवाद तुमच्याबरोबर वेगवेगळ्या पद्धतीने डिजिटल मीडियाचा कशा पद्धतीने पुढे जावा आणि डिजिटल मीडिया ही कशा पद्धतीने ऑफिशियली फॉर्म्युलेटेड म्हणा किंवा त्याला आपण जे म्हणतोय की फॉर्मॅटमध्ये कशा पद्धतीने बसवावी याच्यावरतीही चर्चा होईल. आपण सगळ्यात अगोदर म्हणतोय की डिजिटल युग म्हणा किंवा डिजिटल इंडिया ही सुरू जर कोणी केली असेल तर ते ऑनरेबल प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदीजी. त्यामुळे तुम्ही आत्ता जे सांगितलं की डिजिटल मीडिया हेही त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम तुम्ही माझ्यावरती सोपवलेलं आहे. मी नक्कीच म्हणजे हा विषय माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आणि सेंट्रल मिनिस्टर फॉर द इन्फॉर्मेशन अँड ब्रॉडकास्टिंग यांच्यापर्यंत ह्याच्यासाठी खास पत्र लिहीन आणि तुमचे सगळे विषय जे आहे ते त्यांच्यापर्यंत पोहोचवेल. निवडणुकीने ज्याने डिजिटलमध्ये क्रांती घडवली ऑनरेबल प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदीजी, त्यांना नक्कीच हा विषय माहिती पण आहे. फक्त तो विषय त्यांच्या डोळ्यासमोर आणून तो फॉर्म्युलेट करण्याची गरज आहे. आतापर्यंत आपण बघतोय
की सुरुवातीला पत्रकारिता, त्यानंतर रेडिओ आणि त्यानंतर टेलिव्हिजन मीडिया आणि आता त्याच्यानंतर कोविडनंतर ज्याला बूम जर कोणी दिला असेल तर तो डिजिटल मीडियाने. म्हणजे कोविडच्या काळात सगळ्यात मोठ्या प्रमाणामध्ये लोकांमध्ये पोहोचण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते डिजिटल मीडियाने केलं. आणि आपण म्हणजे त्यांना एकत्र श्री राजा मानेजी यांनी त्यांना एकत्र आणून पूर्ण देशभर त्यांना एक व्यासपीठ मिळवून देण्याचं, असोसिएशन करण्याचं काम केलं. त्यासाठी आपण आणि आपले जे सगळे पदाधिकारी आहात गेली 3 वर्ष सातत्याने आपण जे काम करतात त्यासाठी आपल्याला खूप खूप शुभेच्छा. म्हणजे एकदम आपण म्हणतो की झटक्यात लगेच कुठलीही बातमी पोचवायची असेल तर ती बातमी उद्याच्या पेपरची वाट बघायची गरज नाही किंवा जाऊन TV लावून बातमी बघायची गरज नाही. हातात असलेल्या मोबाईलवरती तुमच्या डिजिटल मीडियाच्यामुळे लगेच आपण आहे त्या ठिकाणी बातमी आपल्यापर्यंत पोहोचतो. आपण जर बघतोय तर की ह्याचे फायदे पण आहेत आणि याचे तोटे पण आहेत म्हणजे बरेच. त्यामुळे मी तर म्हणेन की वेगवेगळ्या योजना किंवा वेगवेगळी कामं ही पण आपण खूप मोठ्या प्रमाणामध्ये आत्ताच्या झेनझीला कळायला लागली. तसं बघितलं तर झेनझी कुठलाही पेपर वाचत नाही आहेत आणि त्या TV पण बघत नाही आहेत. आता झेनझी जे असतात ते फक्त मोबाईलवरती असतात आणि मोबाईलमधल्या वेगवेगळ्या सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवरती, मग ते इंस्टाग्रामपासून ते व्हॉट्सॲप म्हणा किंवा बाकी म्हणजे बाकी सगळे असणारे प्लॅटफॉर्म आणि त्या सगळ्या प्लॅटफॉर्मवरती डे बाय डे आपण डेव्हलप होतात. आपण आपले कंटेंट आणि आपली क्रिएटिव्हिटी, आपले इनोव्हेशन आपण खूप चांगल्या पद्धतीने सगळेजण प्रेझेंट करतात. आणि खरं तर म्हणजे आजचं हे डिजिटल युग हे झेनझीला एक आकृष्ट करणारं युग पण आहे. कारण त्यांच्यापर्यंत जर बातमी पोचवायची असेल तर दिस इज ओनली द मीडिया आणि या डिजिटल मीडियामधूनच आपण त्याच्यापर्यंत पोचवू शकतो. कारण ऑनरेबल प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदीजी विकसित भारत 2047 हे स्वप्न ठेवून काम करतात आणि ते स्वप्न जर सातत्यात उतरायचं असेल तर इट इज अन कोलॅबोरेशन कॉन्ट्रीब्युशन ऑफ ऑल. इट इज नॉट अलोन. म्हणजे कोणी प्रधानमंत्री मुख्यमंत्री हे विकसित भारत करू शकणार नाही आहे. तर विकसित भारत करण्यासाठी सगळ्यांचं सहकार्य हे खूप गरजेचं आहे आणि त्यातल्या त्यात डिजिटल मीडियाचं सहकार्य हे खूप गरजेचं आहे. मी का म्हणतोय तर आपण बघतोय की आपण तयार केलेलं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट आणि ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट हे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत होत असेल तर ते लोकांपर्यंत कसं पोहोचणार. कारण आत्ताची जी झेनझी म्हणा किंवा झेन अल्फा येणार आहे हे काही पेपर वाचणार नाही आहेत. त्यामुळे पेपरमध्ये कुठलीही मोठी बातमी आली उद्या कुठलाही मोठा लेख आला तर झेन अल्फा तर नाहीच नाही आहे. त्यामुळे ते शॉर्ट कंटेंटमधून त्यांच्यापर्यंत कसं पोचवणं आज दिस इज अन व्हेरी मच कॉम्पिटिटिव्ह या युगामध्ये विदिन गुड ग्राफिक्स किंवा विदिन अ शॉर्ट कंटेंट हे पोचवणं हे जास्त गरजेचं आहे. आणि ते म्हणजे म्हणजे ऑल ऑफ यू आर मोस्टली 25 वर्षाच्या वरचे आहात तरी पण आपण सगळे करतात म्हणून आपलं खूप खूप अभिनंदन. कारण यू हॅव ॲडॉप्टेड द टेक्नॉलॉजी. अनलेस अँड अंटिल आपण टेक्नॉलॉजी ॲडॉप्ट करत नाही तोपर्यंत आपण ह्यामध्ये टिकू शकत नाही आहे. म्हणून म्हणजे आपण आपली बेस ऑलरेडी स्ट्रॉंग केलेली आहे. आपल्याला जी राज्य मान्यताचा आपण विषय जो केला की नक्कीच की गोव्यामध्ये जो रजिस्टर्ड पत्रकार आहे की अनिल पाटीलजींना माहिती आहे की त्यांच्यासाठी इथं लॅपटॉप घेण्यापासून कॅमेरा घेण्यापासून इवन दो वी आर गिविंग द ई-बाईक्स फॉर द पत्रकार. म्हणजे पत्रकारांना ई-बाईक्स सुद्धा आम्ही देतो. पत्रकारांना पेन्शन त्यांच्या रिटायरमेंट एज नंतर ऑलरेडी आहे. पत्रकार इन्शुरन्स कव्हरेज ऑलरेडी आम्ही दिलेले आहेत. पत्रकारांना राजधानीमध्ये राहण्यासाठी त्यांना पत्रकारांसाठी वेगळा फ्लॅट कॉलनी ही पत्रकारांची वेगळी आहे. त्यांचे 1-2 ठिकाण फक्त प्रेसरूमचा थोडासा विषय आणि त्यातल्या त्यात अजूनही त्याने म्हणजे प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया अशी पण वेगळी असोसिएशन पण गुज म्हणून ते त्यांचे असोसिएशन आहे खूप चांगल्या पद्धतीने काम करतात. दरवर्षी असे चांगले जे पत्रकार आहेत त्यांचं फेलिसिटेशन आणि दरवर्षीच्या बजेटमध्ये त्यांचा डिमांड पास केल्याशिवाय बजेट पासच होत नाही असं म्हटलं तरी चालेल की त्यांचा डिमांड हा पहिला चांगल्या पद्धतीने इट इज ऑलवेज म्हणजे इट इज अन अपग्रेडेड म्हणायला काही हरकत नाही. पण ऑफकोर्स वी गिव्ह ड्यू रिस्पेक्ट फॉर ऑल द पत्रकार्स. त्यांना सांगून दे आर ऑल्सो प्लेज अ व्हेरी इम्पॉर्टंट अँड क्रुशियल रोल्स इन अवर स्टेट इन होल द नेशन असं म्हणेन मी.
पण गोव्यामध्ये सदोदित पत्रकारांचा सन्मान मान जे कोणी करत नसेल मला वाटतं त्यांच्याबद्दल मी काही बोलत नाही, पण ऑफकोर्स म्हणजे लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाला आदरपूर्वक गोव्याच्या सरकारने त्यांचा सन्मान मान ऑलवेज केलेला आहे. यापुढेही मी म्हणेन की एखाद्या प्रकारचा एक चांगला व्हॉइस क्रिएट करण्याचं काम हा डिजिटल मीडियाने केलेलं आहे. म्हणजे एवढ्या इलेक्ट्रॉनिक चॅनल असून सुद्धाही म्हणजे डिजिटल मीडियाचा एक वेगळा आवाज आज आपल्याला ऐकायला मिळतो आणि दॅट इज अजूनही पुढे तो जास्त खूप मोठ्या प्रमाणामध्ये ग्रो होईल. फक्त एवढंच आहे की माननीय मंत्री सुभाष फळदेसाई यांनी सांगितल्याप्रमाणे हे सगळं होत असताना म्हणजे इट इज अन ड्युटीज आणि रिस्पॉन्सिबिलिटीज हे सांभाळणं खूप गरजेचं आहे. घाईघाईमध्ये कुठलीही बातमी ती चुकीची जाऊ नये आणि ते कुणाची इमेज म्हणजे एखाद्या माणसाला स्वतःची इमेज क्रिएट करण्यासाठी वर्षानुवर्ष लागतात. म्हणजे आपण म्हणतोय की राजकारणामध्ये सुद्धा 10 वर्षानंतर एखाद्याची इमेज तयार होते, पण आपल्या एखाद्या न्यूजमुळे त्याची इमेज कम्प्लिटली संपून जाऊ शकते. त्यामुळे यू वॉन्ट टू व्हेरीफाय द ईच अँड एव्हरीथिंग आणि त्याशिवाय म्हणजे कोणाच्याही इमेजला धक्का लागू नये याची काळजी आपण सगळ्यांनी घ्यावी असं मला वाटतं. नक्कीच आपली डिजिटल मीडियासुद्धा रिसर्च ओरिएंटेड असावी. इट शुड बी द रिसर्च ओरिएंटेड. दॅट शुड बी द प्रूफ. ओके, आपण म्हणतोय की विदाउट प्रूफ इट शुड नॉट बी देअर. देअर आर सो मेनी थिंग्स म्हणजे इट इज देअर, पण ते लोकांसमोर आणणं फार गरजेचं आहे आणि ऑलवेज इतिहासही लोकांसमोर यावा यासाठीही आपला प्रयत्न असावा. ज्या पद्धतीने म्हणजे आपण इनोव्हेशन आणि टेक्नॉलॉजी याच्या गोष्टी करतोय त्यावेळी मागचा इतिहास हा लोकांना समजावा हाही तेवढाच गरजेचा असतोय आणि त्यामुळेच आपण ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये म्हणजे टेक्नॉलॉजी आणि फ्युचर जर्नलिझमसाठी आपण सगळेजण वापर करत असाल असं मी म्हणेन. आणि पुरुष जाताना एकदा की माझ्या हस्ते आज महाराष्ट्रातील आणि गोव्यातील बऱ्याच लोकांचा सत्कार केला. विशेष करून म्हणजे नो डाऊट इट इज ॲप्रिशिएटेड. महाराष्ट्रातील विशेष बीड बार्शी या ठिकाणी वेगवेगळ्या महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातून सरपंचापासून या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणारे कित्येक जण या ठिकाणी आला आहात. आपलं काम हे खूप मोठं आहे, आपलं काम हे खूप प्रेरणादायी आहे आणि अशाच पद्धतीचं काम हे एखाद्या राज्याला नाही देशालाही अपेक्षा आहे. मला वाटते तुमची प्रेरणा घेऊन इतरही लोक हे काम वेगवेगळ्या राज्यामध्ये सुरू करेल, कारण ह्यानेच आपला देश हा विकसित भारत होऊ शकतोय. म्हणून मी पहिल्यांदा म्हटलं की विकसित भारत करण्याचं काम हे फक्त मोदीजींचं नाही आहे. विकसित भारत करण्याचं काम हे आपलं सगळ्यांचं मिळून आहे आणि मला खात्री आहे की डिजिटल मीडियाचे माझे सगळे मित्र हे मोदीजींचा विकसित भारत 2047 नक्कीच करणार आहात आणि विकसित भारत झाल्यानंतर माझ्यातर्फे तुम्हाला सगळ्यांना निमंत्रण गोव्यामध्ये आहे. मी नक्कीच त्यावेळी राजा मानेसाहेब अशाच पद्धतीचं अधिवेशन घडवून आणा. मी पूर्णतः नो डाऊट मध्ये तुम्ही घडवणार असाल नक्कीच, कारण तुम्ही राज्य अधिवेशन वेगवेगळ्या ठिकाणी घडवत असाल, पण त्यावेळी नक्कीच आपल्यालाही आवडेल की भारत देश आणि गोवा प्रदेश, कारण गोव्याचा मागच्या 7 वर्षामध्ये ज्या पद्धतीने इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप होत आहे की इट विल बी ॲट अ पीक लेवल इन द 2047 याची मला खात्री आहे. आणि एवढंच सांगून परत एकदा आपण खूप खूप लांबून या ठिकाणी आलात त्यासाठी पुनश्च आपल्या सर्वांचं गोव्यामध्ये खूप खूप स्वागत. सन्स अँड सी याबरोबर स्पिरिच्युअलिटी ऑल्सो एन्जॉय इन द स्टेट ऑफ गोवा एवढं सांगून मी माझे 2 शब्द संपवतो. असे अनेक संदर्भ आहेत, परंतु आजच्या या मुलाखतीला देशातल्या आणि राज्यातल्या डिजिटल पत्रकारांच्या दृष्टीनं यासाठी महत्त्व आहे की तुमच्याकडं महाराष्ट्र उद्याचा उपमुख्यमंत्री, उद्याचा मुख्यमंत्री, तुमचं वय, तुमचा आत्ताचा वकूब आणि तुमचा कॅनव्हास पाहता आमच्या नव्या पिढीतील पत्रकार तर आवर्जून घेतात. तुमचं स्वतःबद्दल काय मत आहे? पहिले आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो की मला ही संधी आपण दिली, पण तुम्ही मला प्रकट मुलाखतीला बोलवलं की माझा राजकीय पत्ता कट करायला बोलवलं मला कळत नाही. सुरुवातीलाच आपली भावना कदाचित ती माझ्याप्रती असेल, पण मला माझे लिमिटेशन्स माहिती आहेत. म्हणजे मी एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करतो
आणि मी अनेक वेळा असं सांगितलं की माझी 25 वर्षाची राजकीय कारकीर्द जर आपण बघितली तर ती शरद पवार साहेबांपासून सुरू झाली. माझे दादा असतील, त्यांनी दिलेली संधी असेल, पण या 3.5 वर्षामध्ये जो मला एक्सप्रेस महाराष्ट्रामध्ये फिरण्याचा माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी दिला, त्याच्यामुळे प्रामाणिकपणानं सांगतो की एकनाथ शिंदे साहेबच मोठे व्हावेत ही प्रामाणिकपणाची माझी भावना आहे. त्याच्यामुळे सांगितलं की माझं लिमिट मला माहिती आहे, मी कुठपर्यंत जायचं, आणि मी एवढा काही महत्वाकांक्षी नाही. माझी राजकीय पार्श्वभूमी जर बघितली तर माझ्या घरात कोण ग्रामपंचायतीचं सदस्य देखील नाही. असं असताना जर एकनाथ शिंदे साहेबांनी एवढं भरभरून दिलंय तर याच्या पुढे अपेक्षा ठेवण्यात काही अर्थ नाही. आज जाहीरपणानं सांगतो की जे कुठचं मोठं पद असेल ते माननीय एकनाथ शिंदेनाच मिळावं ही माझी प्रामाणिकपणाची भावना आहे. लोकराष्ट्र न्यूज, एक विचार समाज विकासाचा, वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा, बातम्यांबरोबरच शेती, उद्योग, शिक्षण, साहित्य, कला, मनोरंजन आणि बरंच काही. जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं, तुमचं आमचं आपलंसं वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हो, शेअर करायला विसरू नका.